धर्माच्या नावाने रस्ते जळतात, पण शिक्षण शुल्क कमी करण्यासाठी रस्त्यावर गर्दी का नसते? धर्मासाठी रात्री 2 वाजता मोर्चे निघतात, पण बेरोजगारीवर सभा कोणताही नेता का घेत नाही? तरुणाचा मेंदू विज्ञानात हवा होता. त्यांनी तो जात आणि धर्मात अडकवला, आणि मग ते तरुण गोंडस भक्त म्हणतायत, देश मजबूत होत आहे. तेच नेते जे तरुणाच्या हाती मशाल देतात, तेच पेट्रोलचे भाव वाढले तरी गप्प राहतात. ते म्हणतात धर्म धोक्यात आहे, पण तरुणाचं भविष्य धोक्यात आहे याची त्यांना भीती नाही. मंदिर मस्जिदच्या नावाने तोडाफोड होते, पण कॉलेजच्या फीमुळे किती तरुण थांबतात त्यावर पोस्टरही लागत नाही. जात धर्मासाठी लाईव्ह येणारे लोक स्पर्धा परीक्षा रद्द झाल्यावर ऑफलाईन का होतात? सगळ्यात मोठा विनोद काय आहे माहिती आहे? तरुणाला सांगितलं जातं धर्म वाचवा, पण त्याच्या हातात असतं रिकामा मोबाईल डेटा आणि हताश भविष्य. त्यांना माहिती आहे, ज्याला धर्माच्या नशेत ठेवता येतं त्याला अधिकाराची भाषा विसरवता येते. तो प्रश्न विचारत नाही, तो घोषणा देत राहतो, धर्म धोक्यात नाही, धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचा बाजार धोक्यात आहे. आणि तरुणांनी अशा भूल देणाऱ्या, थापा मारणाऱ्या नेत्यापासून सावधान राहिले पाहिजे.